चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला 1978चा काळ दाखवला जातो, जिथे आपण काकडे कुटुंबाला पाहतो। ह्या कुटुंबामध्ये 6 बहिणी असतात। तसेच आपण पाहतो की ह्या सर्व बहिणी मंगळागौरीची पूजा करतात। आता मंगळागौरीबद्दल सांगायचं झालं तर हा एक व्रत आहे, जो की श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्षे करायचा असतो। यासाठी अशाच इतर नवीन लग्न झालेल्या महिलांना बोलवून सकाळी एकत्रित पूजा करतात व यानंतर रात्री जागरण करतात। तसेच या जागरणाच्या वेळी महिला विविध खेळ देखील खेळतात व खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात। त्याचबरोबर पुढे 1987चा काळ दाखवतात, ज्यामध्ये आपण पाहतो की ह्या 6 बहिणींपैकी सर्वात मोठ्या ज्या 2 बहिणी आहेत त्यांचं लग्न झालं आहे व त्या दोघींना देखील आता बाळ होणार आहे। तसेच आता सीन प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आपण शिशीला पाहतो, ज्यात त्या 6 बहिणींपैकी एक आहेत। ह्याच त्यांच्या कामातून रिटायर्ड होत असतात, त्यामुळे त्यांच्या ऑफिसमधला स्टाफ त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करतो, जो की शशीला खूप आवडतो। आता दुसऱ्या दिवशी शशी तिच्या मुलीसाठी, जिचं नाव चिनू असतं, तिच्यासाठी जेवणाचा डब्बा बनवून घेऊन जाते। तसेच इथे चिनू शशीला सांगते की आज तिच्या घरी छोटंसं गेट टुगेदर आहे, त्यामुळे तू देखील संध्याकाळी घरी ये। पुढे संध्याकाळी शशी चिनूच्या घरी जाते, जिथे आपण चिनूच्या नवऱ्याला व सासूला पाहतो। इथे चिनू सर्वांना सांगते की तिला तिच्या कामात प्रमोशन मिळालं आहे, जे ऐकून सर्वजण खूप आनंदी होतात। तसेच चिनूची सासू सांगते की एका मंगळागौर स्पर्धेत मी भाग घेतला आहे, ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि त्यासाठी मी आता तयारी देखील करत आहे। आता हे ऐकल्यावर चिनू तिच्या सासूचे खूप कौतुक करते, जे पाहून चिनूच्या आईला म्हणजे शशीला खूप दुःख होतं। प्रत्यक्षात शशीची अपेक्षा असते की चिनूने आई म्हणून शशीकडे जास्त पाहायला हवं, पण त्याउलट तिचा कल तिच्या सासूकडे जास्त आहे। हेच पाहून शशीला वाईट वाटत असतं। तसेच इथे आपल्याला समजतं की शशी चिनूच्या सासूचा खूप तिरस्कार करते आणि त्यामुळेच पुढे शशी ठरवतात की त्या चिनूच्या सासूला मंगळागौर स्पर्धेमध्ये हरवणार। तसेच त्या मंगळागौर स्पर्धेचा फॉर्म भरून येतात। आता त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी एका ग्रुपची गरज असते, त्यामुळे त्या त्यांच्या संपर्कातील काही मैत्रिणींना त्यांच्यासोबत सहभाग घ्यायला लावतात, पण कोणीच त्यांच्यासोबत स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार होत नाही। त्यामुळे त्या त्यांच्या 5 बहिणींना विचारायचं ठरवतात। आता पुढे आपण शशीच्या 5 बहिणींना पाहतो, ज्यामध्ये सर्वात मोठ्या असतात जया, ज्यांना सर्वजण माई म्हणत असतात। माईबद्दल सांगायचं झालं तर त्या लहान मुलांची शिकवणी घेत असतात। तसेच ते त्यांच्या नवऱ्यासोबत राहत असतात। ह्या दोघांना कोणतंही मूलबाळ नसतं आणि कदाचित त्यामुळेच त्या सारखे डिप्रेस असतात। त्यांचा नवरा त्यांना एका सायकोलॉजिस्टकडे देखील घेऊन जातो, पण माईचं म्हणणं असतं की त्यांना कोणतीही समस्या नाही। यांच्यातील दुसरी बहीण असते साधना, जी की बँकेत काम करत असते। प्रत्यक्षात साधनाने पळून जाऊन लग्न केलेलं असतं व साधनाचे जे सासरे असतात ते खूप स्ट्रिक्ट असतात। तसेच यांना सर्व अण्णा म्हणत असतात। साधनाला एक मुलगा देखील असतो, ज्याचं लग्न झालेलं असतं, पण साधना मात्र तिच्या सुनेशी खूप चांगलं जमून घेत असते। त्याचबरोबर तिसरी बहीण असते केतकी, जी की कोल्हापूरमध्ये राहत असते। केतकीच्या नवऱ्याचा स्वतःचा बिझनेस असतो। हे लोक खूप श्रीमंत असतात। तसेच केतकी कधीच तिची श्रीमंती इतरांना दाखवण्याचा चान्स सोडत नसते। यानंतर आपण यांच्या 4थ्या बहिणीला पाहतो, जिचं नाव पल्लवी असतं। प्रत्यक्षात केतकी व पल्लवी ह्या दोघी जुळ्या बहिणी असतात। तसेच पल्लवीचा नवरा तिला लवकरच घटस्फोट देणार असतो, त्याने डिवोर्सचे पेपर देखील पाठवलेले असतात, पण पल्लवीला त्या पेपर्सवरती सही करण्याची हिंमत होत नसते, कारण ती तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम करत असते। पल्लवीला एक मुलगा देखील असतो, जो की विदेशात शिक्षण घेत असतो, पण पल्लवीने तिच्या मुलाला डिवोर्सबद्दल काहीच सांगितलेलं नसतं। प्रत्यक्षात पल्लवीच्या नवऱ्याचा एका दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू असतं व तो त्या मुलीसोबत राहत असतो। तसेच सर्वात लहान बहिणीचं नाव असतं चारू। चारू एका बँकेत काम करत असते, जिथे तिला साधनाने जॉबला लावलेलं होतं, पण आता चारू त्याच बँकेत साधनाची बॉस असते आणि ह्या दोघी एका ठिकाणी काम करत असल्यामुळे साधना व चारूचं नातं फारसं काही चांगलं नसतं। प्रत्यक्षात साधना जरी चारूची मोठी बहीण असली तरी चारू साधनाची निंदा करायला मागे पुढे बघत नसते, कारण साधना तिचं काम नीट करत नसते। आता चारूच्या घरच्यांचं सांगायचं झालं तर यांच्या कुटुंबात चारूला धरून 4 लोक आहेत, ज्यात तिचा नवरा व त्यांची 2 मुले आहेत। चारूच्या नवऱ्याने त्याची नोकरी सोडलेली असते आणि नोकरी सोडल्यानंतर त्याने एक व्यवसाय सुरू केलेला, जो की पूर्णपणे फ्लॉप झालेला, पण त्या व्यवसायासाठी त्याने खूप सारं कर्ज घेतलेलं आणि आता या दोघांना ते कर्ज फेडायचं असतं। पण बँकवाले कर्जाची परतफेड करून घेण्यासाठी चारूच्या नवऱ्याला सारखे फोन करत असतात, त्यामुळे चारूचा नवरा त्या बँकवाल्यांना चारूचा नंबर देतो। तसेच तो चारूला म्हणतो की तूच हे सर्व सांभाळ, कारण ह्या सर्वाचं त्याला खूप टेन्शन आलेलं असतं। त्याचबरोबर चारू देखील ही जबाबदारी घेण्यासाठी तयार होते। याच दरम्यान आपण पाहतो की चारूच्या मुलांचा मुंजचा कार्यक्रम असतो। आता मुंजबद्दल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक विधी आहे,
जो की मुलगा 8 ते 12 ह्या वयोगटात असेल तेव्हा यासाठी केला जातो की या विधीनंतर मुलाला त्याच्या पालकांपासून नाही तर गुरूंकडून शिक्षण घेता यावं. मुंजबद्दल मला फारसं माहीत नाही, सो याबद्दल योग्य माहिती तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये करेक्ट करू शकता. असो, ह्या कार्यक्रमात चारूच्या सर्व बहिणी आलेल्या असतात. इथे शशी सर्वांना सांगते की त्यांनी मंगळागौर स्पर्धेमध्ये भाग घ्यायला हवा, पण त्यांच्या सर्व बहिणी त्यांना नकार देतात. प्रत्यक्षात त्या 5 बहिणींचा आपापसात अजिबात पटत नसतं. तसेच शशी व माई देखील एकमेकांशी बोलत नसतात, कारण खूप वर्षापूर्वी जेव्हा ह्या दोघी एकाच वेळी प्रेग्नेंट होत्या तेव्हा ह्या दोघी ठरवतात की त्यांना होणाऱ्या मुलींची नावे ते चिऊ आणि मिऊ ठेवणार. त्यावेळी दोघीही खूप आनंदी होत्या, पण शशीला मुलगी झाली व माईच्या मुलीचं निधन झालं. इथे आपण बघतो की शशीने तिच्या मुलीचं नाव चिऊ ठेवलं, पण ती एकदाही माईचं दुःख समजून घेण्यासाठी त्यांच्याजवळ नाही गेली आणि ह्यामुळेच माई शशीवर रागवलेले असतात. तसेच शशीने देखील कधी माईला समजवण्याचा प्रयत्न नाही केला. यानंतर आपण बघतो की सर्वांनी शशीला मंगळागौर स्पर्धेत भाग घेण्यासाठी नकार दिलेला असतो खरा, पण त्या सर्व पुढे शशीला स्पर्धेत भाग घेण्यासाठी होकार देतात, कारण शशीची प्रत्येक बहीण तिच्या जीवनात कशा ना कशा प्रकारे डिप्रेस असते. तसेच त्यांना पैशाची देखील गरज असते. जसे की चारूचा नवरा कामाला जात नसल्याने तिला पैशाची गरज असते. केतकीने तिचा मोबाईल हरवलेला असतो, त्यामुळे तिचा नवरा तिच्यावर खवळतो व नवऱ्याने रागवल्यामुळे तिचा स्वाभिमान दुखावतो आणि ती ठरवते की ती आता नवऱ्याच्या पैशावर न जगता स्वतःचा खर्च स्वतःच भागवणार. तसेच पल्लवीचा घटस्फोट होणार असतो, म्हणून ती खूप एकटी पडलेली असते आणि त्यामुळे ती सर्व बहिणींसोबत वेळ घालवण्यासाठी शशीसोबत सहभागी होते. इथे आपल्याला कळतं की केतकी पल्लवीला अजिबात पसंत करत नाही, कारण केतकीला पाहायला जेव्हा मुलाकडचे लोक आले होते तेव्हा त्या मुलाला केतकीऐवजी पल्लवी आवडली होती व पुढे पल्लवीसोबत त्या मुलाचं लग्न झालं आणि आता पल्लवीचा ज्या व्यक्तीसोबत घटस्फोट होत आहे ती व्यक्ती म्हणजे तोच मुलगा आहे ज्याने लग्नासाठी केतकीला नकार देऊन पल्लवीशी लग्न केलं होतं आणि ह्याच कारणामुळे केतकी पल्लवीवर रागवलेली असते. यानंतर आपण बघतो की या चौघी बहिणी मंगळागौरसाठी एकत्र येतात, पण त्यांना साधनाची देखील गरज असते, कारण साधना मंगळागौर खूप छान गात असते. त्यामुळे त्या ठरवतात की साधनाला चारू तयार करून घेऊन येणार. आता चारू साधनाला मंगळागौरसाठी विचारते, पण साधना तिला नकार देते. पण आपल्याला माहित आहे की चारू साधनाची बॉस आहे, त्यामुळे ती साधनाला धमकी देते की जर तिने ह्यांच्यासोबत मंगळागौर स्पर्धेमध्ये सहभाग नाही घेतला तर ती साधनाची तिच्या वरच्या अधिकाऱ्यांजवळ तक्रार करेल की तिने तिचं काम नीट नाही केलं. आता मजबुरीत साधनाला होकार द्यावा लागतो. प्रत्यक्षात साधना खूप चांगली गायची, पण तिचे जे सासरे आहेत ज्यांचं नाव अण्णा आहे त्यांनी कधीच साधनाला गाण्याची परमिशन नाही दिली आणि त्यानंतर साधनाने गाणं बंदच करून टाकलं. आता सर्वजण तयार झालेले असतात, पण माई अजून राजी झालेल्या नसतात. खरं तर माईला बोलवण्याची जबाबदारी शशीने घेतलेली असते, पण शशी माईला बोलवण्यासाठी जातच नाही. तसेच इकडे आपण बघतो की माईचे पती त्यांना एका डॉक्टरकडे घेऊन जातात. इथे डॉक्टरचं म्हणणं असतं की माईला कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे, पण माई आपल्याला ते सांगत नाहीत. यावर माई म्हणतात की मला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही, मी ठीक आहे. तसेच डॉक्टर म्हणतात की जर का माईने मंगळागौर स्पर्धेत सहभाग घेतला तर ते मान्य करतील की माईला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही आणि ते ठीक आहेत. यानंतर माई देखील या सर्वांना जॉईन करतात आणि पुढे शशी त्यांच्या त्याच जुन्या घरात मंगळागौरच्या सरावाची सुरुवात करतात. तसेच आपण बघतो की मंगळागौरमध्ये ज्या प्रकारचा डान्स करावा लागतो त्या डान्सची प्रॅक्टिस करत असताना ह्या सर्वांना खूप लवकर थकवा येत असतो, पण हे हार न पत्करता त्यांचा प्रयत्न सुरूच ठेवतात. पुढे शशी सर्वांच्या फिटनेस ट्रेनिंगसाठी एका फिटनेस कोचला बोलवतात. तसेच यांना डान्सची प्रॅक्टिस नीट करता यावी यासाठी या सर्व बहिणी स्पोर्ट ब्रा खरेदी करायला जातात. इथे जेव्हा माई व साधना त्यांचं बिल बनवत असतात तेव्हा पल्लवी त्यांना विचारते की तुम्ही लास्ट टाइम तुमच्या ब्राचं माप केव्हा चेक केलं होतं, पण हे त्या दोघींनाही आठवत नसतं. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्या बाकीच्या कामांमध्ये इतक्या व्यस्त झाल्या आहेत की स्वतःकडे त्यांना लक्षच देता येत नाहीये. आता इथे बाई पण भारी देवा हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवलं आहे की ह्या सर्व बहिणी आपापली घरची कामे सांभाळून खूप सराव करतात. तसेच एक दिवस साधना जेव्हा एका मॉलमधून येत असते तेव्हा ती तिच्या सुनेला तिथे एका डान्स ग्रुपसोबत डान्स करताना पाहते. आता साधनाच्या सुनेला वाटतं की तिची सासू म्हणजेच साधना तिच्यावर खूप खवळेल, पण साधना यासाठी तिच्यावर रागवत नाही. उलट ती तिच्या सुनेला डान्स करण्यासाठी आणखी प्रोत्साहित करते, ज्यामुळे साधनाच्या सुनेला साधनाचा असा पॉझिटिव्ह स्वभाव पाहून खूप आनंद होतो. त्याचबरोबर साधना तिच्या सुनेला सांगते की तू तुझ्या डान्सबद्दल घरी कोणालाही सांगू नको, खास करून तर अण्णाला, कारण जर अण्णाला हे कळालं तर ते तिचा डान्स बंद करतील. तसेच आपण बघतो की साधना जेव्हा तरुण होती तेव्हा तिला गायनाची खूप आवड होती, पण साधना जेव्हा तिच्या नवऱ्यासोबत पळून आली तेव्हा अण्णांनी तिचं गायन बंद करून टाकलं. यानंतर आपण पल्लवीला व तिच्या नवऱ्याला पाहतो.
प्रत्यक्षात पल्लवी तिच्या नवऱ्याला मनवण्यासाठी इथे आलेली असते की माझ्यासोबत घटस्फोट करू नको म्हणून, पण तिचा नवरा तिला इग्नोर करून तिथून निघून जातो. तसेच तो त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या मुलीशी लग्न करणार असतो आणि त्या मुलीची व पल्लवीची इथे भेट देखील होते. पुढे जेव्हा हे सर्व प्रॅक्टिस करत असतात तेव्हा पल्लवीला तिचं हे दुःख सहन होत नाही आणि ती तिच्या सर्व बहिणींना सांगते की तिचा नवरा दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय. तसेच ती रडायला लागते. त्याचबरोबर इकडे चारू देखील खूप दुःखी असते, कारण तिच्या नवऱ्याने घराची सर्व जबाबदारी चारूवर सोपवली आणि वरतून तो तिला मेंटली डिस्टर्ब पण करत असतो. जसे की चारू तिच्या मुलाकडे नीट लक्ष देत नाही, यावरून तो तिच्यावर खवळतो. आता पुढे केतकी ठरवते की ती तिच्या बहिणींसोबत इथेच मुंबईला राहणार, कारण तिला समजलेलं असतं की पल्लवीला तिची गरज आहे. तसेच आपल्याला कळतं की केतकीला पाहायला आलेल्या मुलाने पल्लवीशी लग्न केलं म्हणून केतकीचा पल्लवीवर राग असून देखील ती तिच्या बहिणीच्या म्हणजेच पल्लवीच्या वाईट काळात तिच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिच्यासोबत जे काही झालं ते सर्व विसरले आहे. आता काही दिवस उलटतात व ह्या सर्वांच्या स्पर्धेचा दिवस येतो. आज इथे ज्यांची टीम सिलेक्ट होईल ती पुढे फायनल राऊंडला जाणार असते. इथे सर्वजण तयार होतात, पण तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं की साधना अजून आलेली नाही. त्यामुळे शशी साधनाला फोन करते, पण साधना सांगते की ती येऊ शकणार नाही, कारण तिच्या सासऱ्याला सर्व काही माहीत झालेलं आहे. आता ह्या सर्व बहिणी ठरवतात की त्या जाऊन साधनाला घेऊन येणार. त्यामुळे त्या सर्व साधनाच्या घरी जातात व अण्णाला स्पर्धेबद्दल सांगतात, पण अण्णा साधनाला स्पर्धेसाठी पाठवायला नकार देतात व साधनावर खवळतात. आता इथे शशीला व तिच्या बाकी बहिणींना साधनाबद्दल खूप वाईट वाटतं की ती तिच्या सासरच्या घरी तिचं मन मारून जगत आहे. त्याचबरोबर अण्णा साधनाला नीट वागणूक देत नाही हे पाहिल्यानंतर साधनाच्या बहिणींचा राग अनावर येतो, पण त्यांना काहीच करता येत नाही. इथेच साधना आकाशी झेप घेरे पाखरा हे गाणं गाते, जे की ह्या सीनला आणखी इमोशनल बनवतं. तसेच साधना ठरवते की ती आता गप्प नाही बसणार, ती ह्या स्पर्धेत काही झालं तरी सहभाग घेणार. त्याचबरोबर अण्णा तिला अडवत असून देखील साधना तिच्या सुनेला सोबत घेऊन स्पर्धेसाठी येते. पण जोपर्यंत हे सर्व परत येतात तोवर स्पर्धा संपलेली असते, ज्यामुळे सर्वांना खूप वाईट वाटतं. यानंतर हे यांचं दुःख विसरण्यासाठी एका क्लबमध्ये जातात आणि इथे माईला सोडलं तर बाकी सर्व बहिणी दारू पितात. आता ह्या सर्व त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करायला लागतात, तसेच आपापल्या अडचणी सांगायला लागतात. इथे केतकी सांगते की भलेही ती खूप श्रीमंत असली पण तरी तिची तिच्या घरात काहीच किंमत नाही, कारण केतकी स्वतः काहीच पैसे कमवत नाही. तसेच पल्लवी सांगते की तिने तिच्या नवऱ्यासाठी खूप काही केलं, पण तरी देखील तो तिला सोडून गेला. आणि इकडे चारूचं म्हणणं असतं की ती पण घर व ऑफिसचं काम करून थकली आहे. आता सर्वजण जेव्हा टेबलवरून उठतात तेव्हा तिथे फक्त माई व शशी बसलेले असतात. इथे माई शशीला विचारतात की जेव्हा माझ्या बाळाचं निधन झालेलं तेव्हा तू माझ्याकडे का नाही आलीस. यावर शशी म्हणते की जेव्हा माझ्या नवऱ्याचं निधन झालेलं तेव्हा तू पण माझ्याकडे नव्हती आली. आता असं बोलल्यावर ह्या दोघींकडे बोलायला शब्दच नसतात, त्यामुळे त्या दोघीही गप्प बसतात. यानंतर ह्या सर्व बहिणी घरी जाण्यासाठी जेव्हा रेल्वे स्टेशनवर पोहोचतात तेव्हा तिथे काही कॉलेजचे विद्यार्थी पिंगा गाण्यावर फ्लॅशमॉब करत असतात. फ्लॅशमॉब म्हणजे गर्दीवाल्या ठिकाणी जाऊन अचानक गर्दीमधून काही डान्सर्स बाहेर येतात आणि एखाद्या गाण्यावरती डान्स करतात. आता हे सर्व डान्सर जेव्हा पिंगा गाण्यावर डान्स करत असतात तेव्हा ह्या सर्व बहिणी तो डान्स पाहतात आणि त्या विद्यार्थ्यांना सांगायला लागतात की पिंगा नक्की कसा केला जातो. तसेच ह्या सर्व रेल्वे स्टेशनवर त्या विद्यार्थ्यांना बाजूला करून तिथे पिंगा करायला लागतात, ज्यामुळे तिथे जमा झालेले काही लोक यांचा व्हिडिओ काढतात व तो इंटरनेटवरती पोस्ट करतात. आता दुसऱ्या दिवशी यांचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो. त्याचबरोबर ते मंगळागौर स्पर्धेवाले लोक देखील यांचा व्हिडिओ पाहतात, ज्यामुळे यांना त्या स्पर्धेत वाईल्ड कार्ड एंट्री मिळते. ही बातमी कळल्यावर ह्या खूप आनंदी होतात आणि पुन्हा यांची प्रॅक्टिस सुरू होते. तसेच आता हळूहळू ह्या सर्व बहिणींचे आपापसात मध्ये असलेले वादविवाद कमी होतात. पुढे एक दिवस चारूच्या मुलांचा वाढदिवस असतो, त्यामुळे इथे सर्व आलेले असतात. इथे चारूला वाटत असतं की ती प्रेग्नेंट आहे, पण ती जेव्हा तिची प्रेग्नेन्सी टेस्ट करते तेव्हा ती टेस्ट निगेटिव्ह येते. इथेच एक डॉक्टर चारूला सांगतात की कदाचित तुझा मेनोपॉज सुरू झाला असेल. आता मेनोपॉज बद्दल सांगायचं झालं तर महिलांची मासिक पाळी पूर्णपणे बंद होणे म्हणजेच मेनोपॉज. साधारण 45 ते 50 या वयात महिलांना या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं, पण चारूचं वय मात्र 35च्या आसपास असतं. त्यामुळे ती चिंतेत पडते की घरच्या कामात व धावपळीच्या जीवनात ती इतकी कशी व्यस्त झाली की तिला स्वतःकडे लक्षच देता येत नाहीये. आता इथे चारूच्या बहिणी तिला समजवतात की तिने आणखी एका बाळाचा विचार करणं सोडायला हवं. आधीच चारूला 2 मुलं आहेत व ती घरात एकटीच कमवते. घरचे सर्व कामे करून मुलांना सांभाळून ती ऑफिसला पण जाते आणि तिचा नवरा काहीही काम करत नाही. वर तो म्हणतो की त्याला खूप स्ट्रेस आहे आणि तो आराम करतो. इथे शशी चारूला म्हणते की तिने तिच्या नवऱ्याला आठवण करून द्यायला हवी की त्याने देखील काही जबाबदाऱ्या घ्याव्यात
यानंतर चारू वाढदिवस साजरा झाल्यानंतर माईकवर बोलत असताना तिच्या नवऱ्याला हेच म्हणते की ती एकटीच घरातल्या सर्व जबाबदाऱ्या नाही सांभाळू शकत, त्यामुळे तिच्या नवऱ्याला देखील तिची साथ द्यायला हवी. याच काळात साधना व चारूमध्ये देखील सर्व काही ठीक झालेलं असतं, कारण चारूला रिअलाइज झालेलं असतं की जेव्हा ती बँकेत नुकतीच जॉईन झालेली तेव्हा साधनानेच तिला सर्व काही शिकवलेलं. तसेच इकडे पल्लवी तिच्या नवऱ्याला घटस्फोट देत नव्हती, कारण तिला भीती असते की जर तिचा नवरा तिच्या आयुष्यातून निघून गेला तर तिचं काय होईल. यावर कितकी तिला समजावते की पल्लवीने अनिरुद्धला सोडायला हवं. तसेच ती पल्लवीला आठवण करून देते की तिचं स्वतःचं एक हॉटेल आहे, तिच्याकडे पैशाची कमी नाही आणि तिचा मुलगा बाहेर देशात चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. इथे केतकी पल्लवीला सांगते की यामुळेच मी तुझ्यावर खूप जेलस फील करायचे, कारण तिला वाटायचं की ती पल्लवी सारखी कधीच बनू शकणार नाही. आता केतकीचं बोलणं ऐकल्यावर पल्लवी अनिरुद्धकडे जाऊन घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करून टाकते. तसेच इकडे अण्णा साधना व तिच्या सुनेवर रागवलेले असतात, कारण त्यांनी मंगळागौर स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यांनी ठरवलेलं असतं की ते साधना व तिच्या सुनेच्या हातचं काहीही खाणार नाही. पण आता अण्णाजवळ स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण खाण्याशिवाय इतर कोणताच पर्याय नसतो, ज्यामुळे अण्णाची उपासमार होत आहे हे पाहिल्यावर साधना त्यांना पुन्हा तिच्या हातचे जेवण खाण्यासाठी मनवते, ज्यामुळे पुढे अण्णांचा साधनावर असलेला राग शांत होतो. यानंतर दाखवतात की एक दिवस सर्व शॉपिंगला गेलेले असतात, तेव्हा माई एकट्याच बाकीच्या मुलींची प्रॅक्टिस घेत असतात. इथे शशीच्या मोबाईलवर एक फोन येतो जो की पुढे माई उचलतात. हा फोन एका हॉस्पिटलमधून आलेला असतो, त्यामुळे माई त्या हॉस्पिटलमध्ये जातात. इथे माईला कळतं की चिव प्रेग्नेंट आहे, पण तिच्या गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे चिवचा गर्भाशय काढावा लागणार असतो. आता यानंतर चिव कधीच आई बनू शकणार नसते, त्यामुळे हॉस्पिटलवाल्यांना चिवच्या आईची सही हवी असते. पण शशीने फोन उचललेला नसतो, त्यामुळे इथे हॉस्पिटलमध्ये माई आलेल्या असतात. इथे डॉक्टर माईला सांगतात की तुम्हाला लवकर सही करावी लागेल, नाहीतर चिवचा जीव देखील जाऊ शकतो. पुढे माई चिवची आई म्हणून सही करतात आणि चिवची सर्जरी होते. तसेच इथे चिव माईला म्हणते की शशीला काही सांगू नका आणि माई देखील यासाठी होकार देतात. आता चिव जेव्हा घरी येते तेव्हा माईच तिची काळजी घेतात. प्रत्यक्षात माई चिवला सुरुवातीपासूनच त्यांची मुलगी मानत असतात आणि त्यांना आता चिवची आई बनायची संधी मिळाली आहे, तर त्या आईसारखीच चिवची काळजी घेत असतात. आता एक दिवस शशी जेव्हा चिवच्या घरी येते तेव्हा तिथे तिला एक डब्बा दिसतो, ज्यावर माईचं नाव असतं. पुढे याबद्दल शशीने चिवला विचारल्यावर चिव तिला सर्व काही सांगते. यामुळे शशी खूप चिडते आणि माईला जाऊन भांडायला लागते. हे भांडण इतकं वाढलेलं असतं की शशी माईला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर जाते, पण कसंबसं सर्वजण शशीला अडवतात व हे भांडण इथंच थांबतं. यानंतर शशी चिवकडे येते व चिववर खवळते की तिला सर्जरी करायची काय गरज होती. तसेच शशी चिवच्या सासूवर देखील यामुळे खवळायला लागते, कारण की त्यांनी चिवची नीट काळजी घेतली नाही. आता या सर्वावर चिवला राग येतो आणि ती शशीला खवळते की तिने एकदाही हे नाही विचारलं की चिवची तब्येत आता कशी आहे. शशीला फक्त एवढंच दिसतंय की ती आता आई नाही बनू शकणार. चिव म्हणते की यामुळेच तिने शशीला काहीही सांगितलं नाही. पुढे चिव म्हणते की शशीला नेहमी हेच वाटतं की तीच बेस्ट आहे आणि शशीची मुलगी जर का आई नाही बनू शकत तर ही शशीसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट होईल. आता हे सर्व ऐकल्यावर शशीला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जायला लागते. तेव्हाच चिव तिला म्हणते की या सर्वांमध्ये माईची काहीही चूक नव्हती. जर का माई त्यावेळी नसत्या तर कदाचित आज चिव जिवंत नसती. यानंतर शशीला तिची चूक समजते, पण तिला आता माईशी नजर मिळवता येत नाही. तेव्हाच केतकीचा नवरा बस घेऊन येतो, कारण तो सर्वांना घेऊन मंगळागौर स्पर्धेसाठी जाणार असतो. पण आता सर्वांना वाटत असतं की माई येणार नाही, त्यामुळे शशी ठरवते की यावेळी ती माईची माफी मागणार. तसेच पुढे शशी माईकडे जाऊन त्यांची माफी मागते आणि यांचं नातं पुन्हा चांगलं होतं. यानंतर हे सर्व मंगळागौर स्पर्धेसाठी जातात. त्याचबरोबर इथे मंगळागौर हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवलं आहे की ह्या सर्व या गाण्यावर खूप छान परफॉर्मन्स सादर करतात व अखेर त्या या स्पर्धेच्या विजेता ठरतात. आता सर्व बहिणी ठरवतात की त्या एकमेकांना माफ करणार, कारण जे काही झालेलं त्यामध्ये ह्या सर्वांची चूक होती. जर का त्यांनी एकमेकींना समजून घेतलं असतं तर इतकी वर्षे त्या एकमेकींवर नाराज होऊन नसत्या राहिल्या. यानंतर काही महिने उलटतात व आपण पाहतो की पल्लवीने तिचा हॉटेलचा व्यवसाय खूप पुढे नेला आहे. तसेच इकडे साधना आता डान्सचे क्लासेस घेते व चारू स्वतःला वेळ देणं शिकली आहे. त्याचबरोबर कितकी आता स्वतःच्या पैशाने शॉपिंग करते व माई देखील आता आनंदी राहतात. आणि राहिली गोष्ट शशीची, तर तिने चिवच्या सासूसोबत मैत्री केली आहे आणि आता त्या दोघी मिळून चिवची देखरेख करतात. तसेच हा चित्रपट इथेच संपतो. या चित्रपटाचे डायरेक्टर होते केदार शिंदे आणि कथा लिहिलेली वैशाली नाईक यांनी, तर संगीत दिलं आहे साई पियुष यांनी.